नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कॉलनीतले एक काका अनिरुद्धशी बोलत असतात. अनिरुद्धला ते म्हणत असतात की अनिरुद्ध, कसे रे तुझे आई बाबा घर सोडून निघून गेले. अरे कॉलनीमध्ये सगळीकडे फक्त हीच चर्चा सुरू आहेत की ते दोघं जण घर सोडून निघून गेले. तिघे काका, पत्की काका सगळ्यांना समजलंय आणि सगळेजण त्या दोघांची काळजी करताय फक्त. आणि तू तर त्यांचा मुलगा आहेस ना, तू तर असा घरात बसू नये, तुला काहीच वाटत नाही का? अनिरुद्ध म्हणतो की आता मी काय करणार आहे त्याच्यामध्ये. आई बाबांना या घराचा कंटाळा आला होता म्हणून गेले ते तिकडे राहायला. त्यावर ते काका म्हणतात की नक्की म्हणतोयस ना तू, कारण माझ्या कानावर तर काहीतरी वेगळंच आलंय. सगळे तुला आणि तुझ्या बायकोला शिव्याच तर घालताय. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की का, माझ्या बायकोला आणि मला का शिव्या घालताय? आम्ही काय केलंय? जर त्यांना इथे राहायचं नाहीये तर मी का त्यांना इथे राहून देऊ? लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून मी त्यांना इथे राहण्यासाठी फोर्स करू का? हे बघा, माझ्यासाठी त्यांचा आनंद खूप महत्वाचा आहे आणि ते त्यांच्या इच्छेने हे घर सोडून निघून गेलेत. काका म्हणतात की अनिरुद्ध, अरे सगळ्या जगाशी तू खोटं बोलशील परंतु निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस रे. आणि मी काय तुला आज ओळखतो का? लहानपणापासून मी या कॉलनीमध्ये बघतोय. बरं, आपण मित्र होण्याच्या ऐवजी आपले वडील पहिले मित्र होते. अरे अनिरुद्ध, आपणचा किती जीव आहे या वास्तूमध्ये, आपणचा किती जीव आहे या घरामध्ये. अरे मला असं म्हणायचंय की आपणना जर या घरामध्ये राहायचंय तर तू टॉवर बांधण्यासाठी एवढी घाई का करतोय? मलाही माहितीये की तुला टॉवरमध्ये राहण्याचा मोह होत असेल, परंतु थोडीशी कळ सोस, थोडेसे पेशन्स ठेव. आप्पा आणि काकू असेपर्यंत थांब आणि मग नंतर तुला जे करायचे ते कर ना. अरे निदान त्यांचे आशीर्वाद तरी मिळतील तुला. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अरे या गोष्टीचा काहीच संबंध नाहीये. आपणना खरं तर शहरामध्ये राहण्याचाच कंटाळा आलाय. त्यांना कुठेतरी खेडेगावात एखादं छोटंसं घर बांधून राहायचंय. त्यांना मोकळ्या हवेत जगायचंय आणि त्यामध्ये तसंही काय वाईट आहे? तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जगू देत ना. तेव्हा ते काका म्हणतात की अनिरुद्ध, असं स्वतःच्या मनाची खोटी समजूत घालू नकोस. अख्ख्या कॉलनीला ही गोष्ट माहीत झाली आहे. तू आपणना फसवून पेपर्सवर सह्या करून घेतल्या. तुला वाटत असेल कोणाला माहीत नाहीये, परंतु सगळ्यांना ही गोष्ट माहितीये आणि तू का या गोष्टीसाठी फोर्स करतोय? आणि जर आपणना नाही ही वास्तू विकायची आहे तर तू हे घर विकणारा कोण आहेस? हे बघ माझं ऐक, तू आपणना आणि काकूंना घरी घेऊन ये, नाहीतर जो गिल्ट तुला येईल ना तर तो गिल्टमध्ये तुला आयुष्यभर राहावं लागेल. हे अजिबातच बरोबर नाहीये. त्यावेळी संजना तिथे येते आणि म्हणते की एक मिनिट, अनिरुद्धला चांगलं काय वाईट काय हे सांगणारे तुम्ही कोण आहात? ते काका सांगतात की तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि माझा हक्कही त्याच्यावर तेवढा आहे. संजना म्हणते की तुम्हाला तो हक्क कोणी दिला? अनिरुद्ध येतो का तुमच्या घरी तुम्हाला सल्ले द्यायला? अनिरुद्ध तुमच्याकडे नाही येत ना सल्ले द्यायला, मग तुम्ही का तुमचे फुकटचे सल्ले आम्हाला वाटताय? आणि हो, तुम्हाला जर आमच्या आई अप्पांचा एवढाच कळवळा आला असेल तर मग तुम्ही घ्या ना त्यांची जबाबदारी. एक काम करा, तुम्ही त्यांना शोधून आणा आणि घेऊन जा घरी. काका म्हणतात की पण त्यांचा मुलगा आहे, मग त्यांनी इतरांकडे कशासाठी राहायचं? संजना टाळा वाजवते आणि म्हणते की वा, स्वतःवर जबाबदारी आली तर लगेच पलटी मारली तुम्ही. अहो, आता तर अनिरुद्धला सल्ला देताना तेव्हा त्याचे तुम्ही घनिष्ठ मित्र होतात ना. त्यावर ते काका म्हणतात की हे बघा वहिनी, तुम्ही जे काही करताय ते फार चुकीचं करताय आणि चुकीचं बोलताय. तेव्हा संजना म्हणते की आम्ही काही चुकीचं करत नाही. आप्पांनी स्वखुशीने पेपर्सवर सह्या केल्यात आणि त्यांच्या इच्छेनुसार ते घराबाहेर सुद्धा पडलेत. आणि तसंही लोकांना काय होतं व चर्चा करायला, आम्ही फक्त आप्पांवर जबरदस्ती केली एवढंच लोकांना कळतं. चर्चा करायला लोक उद्या काही चर्चा करतील. आता तुम्ही सुद्धा लोकांची चर्चा ऐकूनच इथं आला ना. आणि काय हो, तुम्ही स्वतःला अनिरुद्धचे मित्र समजवता ना, मग तुम्ही तुमच्या मित्राची साईड घेऊन त्यांना जाब विचारला का तुम्ही? अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना, जरा शांत हो, त्याला वाटलं असेल म्हणून तो. संजना म्हणते की कशाला मी शांत होऊ, कोणाला अक्कल शिकवायला काही पैसे लागत नाही. आणि मग ती त्या काकांना विचारते की तुम्ही कुठे राहता? अच्छा, तुम्ही US मध्ये राहता ना. स्वतःच्या आई वडिलांना इथे एकटं सोडून तुम्ही US ला निघून गेलात. आणि यांना पुळका कोणाचा? तर स्वतःच्या आई वडिलांचा. आधी स्वतःच्या आई वडिलांची काळजी घ्या, त्यांचा पुळका करा आणि मग लोकांच्या आई वडिलांचा पुळका करा. आणि हे बघा, आम्हाला काहीच फरक पडत नाही की कॉलनीतले लोक आमच्याबद्दल काय विचार करतात, त्यामुळे प्लीज तुम्ही आता निघा. तर ते काका अनिरुद्धला म्हणतात की इतर वेळी मी फक्त कॉलनीतल्या लोकांकडून तुझ्या बायकोबद्दल ऐकलं होतं, परंतु अनिरुद्ध फार अवघड आहे हा तुझी बायको. काही खरं नाही अनिरुद्ध तुझं. आणि अनिरुद्ध तुला खरंच सांगतो, तू बदलला आहेस रे, पूर्वी तू असा अजिबातच नव्हतास. संजना म्हणते की हो ना, मग निघा आता एवढ्यावरती. काका अनिरुद्धला म्हणतात की अनिरुद्ध, आम्ही सर्वजण आप्पांचा आणि काकूंचा शोध घेतोय. जर आम्हाला काही कळलं तर तुला कळवूच. अँड आय होप की पुन्हा तू असं कधीही वागणार नाही, असं म्हणून ते काका तिथून निघून जातात.
तो गेल्यानंतर संजना म्हणत असते की कसला विचित्र माणूस आहे हा, म्हणजे मी याला एवढं बोलले तरी सुद्धा हा हालायलाच तयार नाही. आणि ती अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध जाऊ दे, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, आणि तसंही त्यांना कुठे माहिती की तू स्वतःसाठी नाही करत तर तू तुझ्या मुलांसाठी हे सगळं करतोयस. आणि हे बघ अनिरुद्ध, सगळं काही ठीक होईल, तू काळजीच करू नको. आणि आई आप्पा सुखरूप आहेत. अरे तसंही त्यांनी फोनवर आपल्याला सांगितलंच आहे ना, मग आपण तरी कशाला काळजी करायची. तर इकडे आप्पा आता कांचनसाठी पाणी घेऊन येतात. कांचन आप्पांना विचारते की अहो अजून आपण इथं किती दिवस राहायचंय. आप्पा म्हणतात की अगं सांगितलं ना की पुढचं सगळं आयुष्य आपल्याला इथेच काढायचंय. कांचन म्हणते की अहो मला नाही जमणार, आपली मुलं बाळं नातवंड पतवंड ह्या सगळ्यांना सोडून आपण इथे कशाला राहायचं. आप्पा म्हणतात की मग तुला परत जायचंय का, समृद्धी पडताना तू बघू शकतेस का. तेव्हा कांचन म्हणते की नाही बाई, समृद्धी पडताना मी तरी नाही बघू शकत. कांचन म्हणते की अहो प्लीज आपण गावाकडे जाऊयात ना. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं कांचन, जर आपण गावाकडे गेलो आणि मग गावातले आजूबाजूचे लोक आपले भाऊबंद आपल्याला विचारतीलच ना की तुम्ही इथे गावाकडे कशाला आलात म्हणून. मग आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत की आमच्या मुलांनी आम्हाला फसवलंय म्हणून आम्ही इथे आलोय का. हे सांगायचं की परस्पर आमच्या मुलांनी बिल्डरला घर विकून टाकलं आणि मग त्यांनी आम्हाला घराबाहेर पडायला भाग पाडलं, हे सांगणार आहोत का आपण आजूबाजूच्या लोकांना. आता मला सांग की आपणच आपल्या तोंडाने आपल्या मुलांची बदनामी करायची का. कांचन म्हणते की हो ते तर आहेच हो, परंतु ना मला काही कळतच नाही काय करावं ते. मला तर जानकीची फार आठवण येते. अहो रोज रात्री मी गोष्ट सांगितल्याशिवाय झोपायची सुद्धा नाही ती, आणि आता काय करत असेल ती. आप्पा म्हणतात की अगं कांचन, जानकी अजून खूप लहान आहे, हळूहळू ती सगळं विसरून जाईल तुला. मग कांचन रडायला लागते आणि म्हणते की काय जानकी मला विसरून जाईल, असं म्हणत कांचन मोठमोठ्याने रडायला लागते. आप्पा तिची समजूत घालत असतात. आप्पा कांचनला शांत करतात आणि म्हणतात की कांचन अगं तू रडू नकोस बरं, आणि अगं मला असं नव्हतं म्हणायचं की जानकी तुला विसरून जाईल, फक्त रोज रोज तुझ्याकडनं गोष्ट ऐकण्याची तिची सवय मोडेल असं. कांचन म्हणते की अहो तिची सवय मोडेल, परंतु माझी सवय मोडेल का. रोज तिच्या इवल्याशा हातांनी माझा हात ती घट्ट धरायची, मग तेव्हा कुठेतरी मला शांत झोप लागायची. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं कांचन तू जास्त वेळ विचार करत बसू नकोस, तू झोप बरं आता, काळजी करत बसू नकोस. तेव्हा कांचन म्हणते की अहो ऐका ना, आरोहीची चोरोटी भरायचीच राहिली, 4था महिना लागायच्या आत ती भरायला हवी. अरुंधतीच्या लक्षात असेल की नाही माहीत नाही. मी काय म्हणते आपण अरुंधतीला फोन करून फक्त तेवढं सांगूयात का. तेव्हा आप्पा कांचनला म्हणतात की कांचन मी कोणालाही फोन करणार नाहीये, उगाच काहीतरी कारण शोधू नकोस. कांचन म्हणते की अहो मला तर आतापासूनच काळजी वाटायला लागली आहे. आरोहीचं डोहाळे जेवण कोण करेल, त्यानंतर तिचं बाळणपण कोण करेल, आणि मग बाळ झाल्यानंतर त्या बाळाला सांभाळेल कोण. तुम्हाला काय वाटतं संजना हे सगळं करणार आहे, कधीच नाही. आणि मला असं वाटतं की यशचं बाळ आपल्याच घरात वाढलं पाहिजे, पाळणा घरात नाही वाढलं पाहिजे. आप्पा कांचनला म्हणतात की कांचन अगं कधीतरी तुझं मन बळकट कर, कारण कधी ना कधी आपल्याला या सगळ्या गोष्टी सोडून जाव्याच लागणार. अगं आपण तर इथे फक्त पाहुणे आहोत, वरच्याचं बोलवणं आलं की निघून जायचं. कांचन म्हणते की अहो परंतु आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत तरी मुलाबाळांसोबत राहूयात ना आपण. आप्पा कांचनला म्हणतात की कांचन अगं मुलाबाळांचाच विचार करत राहिलो तर आपण या मोहातून कधीच बाजूला येणार नाही. अगं असं नेहमी रडत राहण्यापेक्षा जरा वेगळा विचार करून बघ ना. मी तर म्हणतो की देवाने आपल्याला एक संधीच दिली आहे की सगळ्या बंधनातून मुक्त होण्याची. शेवटी डोळे मिटताना आपला जीव पोरा बाळांमध्ये अडकायला नको. कांचन म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी असं बोलताय, परंतु तुम्ही स्वतः मनातून किती खचलात ते. आप्पा म्हणतात की कांचन अगं त्रास तर मलाही होतोय, परंतु मी मात्र स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतोय. अगं तू सुद्धा या गोष्टीचा विचार करून बघ, अवघड असलं तरी अशक्य नाहीये. कांचन म्हणते की अहो पण आपण असं किती दिवस लपत राहणार आहे. आज आपण नितीन आणि सुलेखाताई यांच्या नजरेतून सुटलो, परंतु असं किती दिवस आपण लपत राहू आणि किती दिवस पळत राहू, कधी ना कधी कोणाला तर कळणारच आहे ना. मग आपण काय करणार आहोत. तेव्हा आप्पा म्हणतात की हो कांचन मी सुद्धा तोच विचार करतोय. मला असं वाटतंय की आपण मुंबई सोडून दूर कुठेतरी निघून जाऊ आणि कुठेतरी राहू, अशा ठिकाणी कुठेतरी जाऊयात की जिथे आपल्याला कोणी ओळखणारच नाही. कांचन म्हणते की हो पण आपण कसे जाणार, आपल्या कुठे कुठे पैसे आहेत. आप्पा म्हणतात की कांचन अगं आपल्याकडे आता पैसे नाही आहेत, परंतु मग आपल्या बँकेत तर आहे ना, ते पैसे काढता येतील की नाही मी बघतो. मग आपण मुंबई बाहेरच्या एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहूयात. कांचन म्हणते की याचा अर्थ पुन्हा वृद्धाश्रमातच राहायचं. आप्पा म्हणतात की अगं काय वाईट आहे त्यात, एकदा की तुला सवय लागली ना तर तुला सगळं काही छान वाटेल.
हे बघ, संजना आणि अनिरुद्ध आपल्याला काही वैरी नाही आहेत आणि एकदा की त्यांचं घर वगैरे झालं, त्यांचा टॉवर झाला, ते एकदा सेटल झाले, मग आपणही आपलं सेटल होऊयात आणि मग सगळ्यांच्या गोष्टी जेव्हा जिथल्या तिथे होतील तेव्हा आपण त्यांना भेटायला बोलूयात. मी काय तुला तुझ्या मुलांपासून तोडणार नाही. कांचन म्हणते की नक्की ना, माझी नातवंड माझी मुलं आल्यावर तुम्ही रुसणार तर नाही ना. आप्पा म्हणतात की अगं हो. मग कांचन म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही जिथे म्हणाल तिथे मी यायला तयार आहे. आप्पा हसतात आणि म्हणतात की बरं ठीक आहे, आता तू झोप. आणि मग कांचनचा हात धरून ते कांचनला बेडवर झोपत असतात आणि कांचनला म्हणतात की उद्या सकाळीच मी जरा बँकेमध्ये जाऊन येतो. आप्पा आणि कांचन दोघंही झोपलेले असतात, परंतु दोघांनाही झोप लागत नसते. कांचनलाही घरची फार आठवण येत असते आणि भूतकाळात घरामध्ये किती एन्जॉय केलंय ह्या गोष्टी तिला आठवत असतात. तर सेम आप्पांनाही त्याच कारणामुळे झोप येत नसते. आप्पांनाही भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आठवत असतात. समृद्धीमध्ये घालवलेले चांगले क्षण त्यांना आठवत असतात. त्यातल्या सर्वांची त्यांना फार आठवण येत असते. तेव्हा कांचन आप्पांना म्हणते की अहो, फक्त डोळे जरी मिटले तरी घरासमोर समृद्धी दिसते. आणि मग तर झोपच लागत नाही हो. असं म्हटल्यानंतर आप्पांना रडायला येत असतं, परंतु आप्पा मात्र त्यांचं रडणं कंट्रोल करत असतात. कारण त्यांना माहीत असतं की जर ते रडायला लागले तर कांचन पूर्णपणे खचून जाईल आणि कांचनला धीर देण्यासाठी आप्पा अगदी त्यांचं रडू कंट्रोल करत असतात. तर इकडे संजना आणि ईशाने सकाळी सकाळी आप्पांचा काही पसारा हा बाहेर काढलेला असतो. आप्पांच्या कपाटातली काही कागदपत्र बाहेर काढलेली असतात आणि मग संजना म्हणत असते की काय आहे हे सर्व. ही म्हातारी माणसं पण ना कुठल्या पण गोष्टी जपून ठेवतात. मी म्हणते हे काय गरज आहे ह्या हिशोबाच्या वगैरे एवढा वह्या जपून ठेवायची. आता या गोष्टीचा काही उपयोग आहे का. त्यावेळी आभी बॅग उचकत असतो आणि म्हणत असतो की यात तर आप्पांचे कपडे आहे. संजना म्हणते की आता आप्पांना कपडे ठेवायची काही गरज आहे का बॅगेमध्ये. एवढे कधीचे ना कधीचे कपडे त्याच्यामध्ये भरून ठेवलेत. आता त्यांना हवे आहेत ते कपडे तर ते घेऊन गेलेत ना. आणि मग आता हे कपडे काय करणार आहे आभी, तू वापरणार आहेस का. आभी म्हणतो की मी कशाला वापरू. संजना म्हणते की मग सरळ टाकून द्यायचे ते कपडे, कशाला अडगळ हवी आहे घरात उगाच. अनिरुद्ध संजनाला विचारतो की संजना तू हे सगळं का काढलंय. तेव्हा संजना म्हणते की अरे अनिरुद्ध असं काय करतोय, तो बिल्डर कधी येईल आणि कधी आपल्याला सांगेल की घर रिकामं करून द्या. मग आपण आपलं सामान कुठं टाकणार आहे. त्यापेक्षा आताच नको असलेल्या गोष्टी आपण हळूहळू बाहेर काढूयात. आणि ट्रक भर सामान आपल्याला बाहेर काढावं लागेल, तुला माहितीये का घरातून. ईशा म्हणते की ऍक्च्युली आणि तसंही आपल्याला आता बिल्डर जे घर देईल त्या घरामध्ये राहावं लागेल. कशाला उगाच ही अडगळ आपल्याला न्यायची आणि तसंही मला माझ्या नवीन घरात या सगळ्या गोष्टी नकोच आहे. संजना म्हणते की बरोबर आहे ईशा, आपल्याला किचनही बघावं लागेल. माहित नाही आईनी काय काय गोळा करून ठेवलंय, आपण नंतर बघूयात काय काय आहे ते. ईशा म्हणते की हो किचन तर बघावंच लागेल. अगदी आजीने तिच्या सासूची सुद्धा भांडी गोळा करून ठेवलेली आहेत. परत मला माझी रूमही बघावी लागेल, कारण माझ्या रूममध्ये यशचं आणि आईचं सुद्धा काही सामान आहे. मला माझ्या घरामध्ये या त्यांच्या गोष्टी अजिबात नको आहे. तेव्हा आभी म्हणतो की अगं मग आधीच सांगायचं होतं ना त्यांना की तुमच्या गोष्टी मला माझ्या खोलीमध्ये नको आहेत म्हणून, तिकडे फेकून द्या कुठेही. ईशा म्हणते की दादा आता मी विचारत नाही बसणार कोणाला, मी डायरेक्ट त्यांच्या वस्तू फेकून देणार. आभी म्हणतो की मला असं वाटतं की या घरातल्या नको असलेल्या गोष्टी जर आपण विकल्या ना तर जानकीच्या रूमचं इंटेरियर होईल असं मला वाटतं. संजना आणि ईशा हसू लागते. तर संजना म्हणते की कमाल आहे आणि ह्या फाईल आहे ना आपण सगळ्या रद्दीत देऊयात, म्हणजे त्याचे तरी थोडेफार पैसे येतील. तर ईशाच्या हातामध्ये आप्पांचे चष्मे असतात. संजना म्हणते की ते काय आहे दे जरा मला. संजना हातामध्ये चष्मे घेते आणि म्हणते की काय 4-4 चष्मे, बघितलंय ना अनिरुद्ध यांच्याकडे 4-4 चष्मे आहेत. आणि असं म्हणून ते सगळे चष्मे ती फेकून देते. त्याचवेळी अरुंधती तिथे येते. अरुंधती ते चष्मे उचलते आणि त्यांना विचारत असते की काय करताय तुम्ही हे सगळं आणि आप्पांचे चष्मे असे फेकून का देताय. तर ईशा म्हणते की तू विचारणारी कोण आहेस, आम्ही आमचं घर साफ करतोय. अरुंधती म्हणते की तुम्ही काही घर साफ नाही करत आहात, इतरांच्या गोष्टींना त्यांच्या परवानगीशिवाय हात लावताय तुम्ही. आणि खरंच किती चुकीचं आहे, कोणाच्या परवानगीशिवाय असं करू पण नाही. संजना म्हणते की 1 मिनिट अरुंधती, ह्या वस्तू दुसऱ्या कोणाच्या मुळात पहिल्यांदा नाही आहेत, ह्या वस्तू माझ्या सासऱ्याच्या आहेत. आणि तसंही मी त्यांची सून आहे, त्यामुळे त्यांच्या या घरामध्ये मला काय करायचंय काय नाही करायचंय हे मला तू सांगायचं नाही. मग अरुंधती सुद्धा त्याच शब्दामध्ये संजनाला सांगते की तुझ्या घरामध्ये तुझ्या वस्तूंचं तू काहीही कर, परंतु माझ्या आईवडिलांच्या वस्तूंना हात लावायचा नाही. मग ती अनिरुद्धला बघते. अरुंधतीचं लक्ष अनिरुद्धकडे जातं आणि अनिरुद्ध मात्र तिथं शांतपणे बसलेला असतो. ते बघून आता अरुंधती चिडते आणि अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध तुम्हाला काहीच वाटत नाही का, तुमची ही बायको तुमच्या सगळ्या वडिलांच्या वस्तू फेकून देतीये, ते बघताना तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्हाला तिला थांबवावंसं वाटत नाही.
अहो काहीतरी बोला, निदान तुम्हाला आई आणि आप्पांच्या सामानाची जर अडगळ वाटत असेल तर मला सांगा ना, मी माझ्या घरी घेऊन जाते त्या सगळ्या वस्तू. अनिरुद्ध, तुम्ही गप्प कसे काय बसू शकता हो? इतके कसे काय बदललात तुम्ही? त्याचवेळी यश, अनघा आणि आरोही तिथे येतात. तेव्हा यश अरुंधतीला म्हणतो की अगं आई, तू कोणाशी बोलतीयस? अगं, यांनी तर आप्पांचं घर यांच्याकडनं काढून घेतलंय, मग यांच्यासाठी ह्या वस्तू तरी काय चीज आहेत? एकदा ह्या सगळ्यांचे चेहरे बघ. आजी आणि आप्पा घरामध्ये नाहीये तर यांना काही वाटतंय का त्या गोष्टीचं? फक्त कधी एकदा हे घर एकदाचं पाडलं जातंय याचीच तर वाट बघताय हे सगळे, आणि त्यामुळे त्यांना जरा वेगळाच माज आलाय. त्यांना तर असं वाटतंय की यांनी काहीतरी जग वगैरे जिंकलंय, आणि आजी आप्पांना घराबाहेर काढून यांना तर खूपच आनंद झालाय ना. मग आबी म्हणतो की यश, उगाच काही पण बोलू नको, वाटेल ते बोलू नको, जरा गप्प बस. यश म्हणतो की का, मी वाटेल ते का नको बोलू? कारण तुम्हाला वाटेल ते वागताना तर लाज वाटत नाही ना. मग ईशा म्हणते की एक मिनिट यश, एवढ्याशा गोष्टीचा इतका मोठा इश्यू करायची काही गरज नाहीये. या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काय एवढं घेऊन बसलाय? या सगळ्या गोष्टी आप्पांना आठवतही नसतील, मग तुम्ही काय एवढं सेंटी होताय उगाच? एवढं काहीच नाही, सगळी रद्दीच आहे फक्त. यश म्हणतो की अच्छा, ही रद्दी आहे का मग? तर यश म्हणतो की ठीक आहे. मग यश आता आतमध्ये निघून जातो. आता यश का बरं आतमध्ये निघून गेला हे याचं उत्तर कोणाकडेही नसतं, कोणालाही माहीत नसतं की यश का निघून गेला. तर इकडे वृद्धाश्रमाच्या बाहेर सर्व वृद्ध माणसं ही फेरफटका मारत असतात. त्यावेळी कांचन आणि आप्पाही तिथे असतात. तेव्हा त्यातील एक माणूस तिथे येतो आणि आप्पांना नमस्कार घालतो. बरं, तो माणूस म्हणतो की मी श्रीधर सामंत. तेव्हा आप्पाही त्यांची ओळख सांगतात की मी विनायक देशमुख आणि ही माझी पत्नी कांचन देशमुख. मग श्रीधर आजोबा म्हणतात की वहिनींची झोप झालेली दिसत नाही. आप्पा म्हणतात की हो ना, आता तिला सवय नाही या सगळ्या गोष्टीची ना, म्हणून. तर श्रीधर आजोबा म्हणतात की अहो चालायचं, वृद्धाश्रम म्हटलं की खूप लोकांना काहीतरी वेगळंच वाटतं. सुरुवातीला मला सुद्धा असंच काहीतरी वाटत होतं. तेव्हा आप्पा विचारतात की मग तुम्ही इथे कधी आला? तुम्हाला येऊन किती टाइम झाला? श्रीधर आजोबा सांगू लागतात की मला इथे येऊन किमान 6 महिने तरी झाली. माझी बायको गेली, मग माझ्या मुलांनी माझी रवानगी या वृद्धाश्रमात केली. त्यांना घरात तर माझी अडगळ वाटायला लागली होती. मग आप्पा विचारतात की श्रीधरराव, तुम्हाला आवडतं का इथे राहायला? म्हणजे तुम्हाला इथे राहायला काही प्रॉब्लेम तर वाटत नाही? घरची आठवण तर येत नाही? श्रीधर आजोबा सांगू लागतात की आता मला काही वाटत नाही, परंतु जेव्हा मी आलो होतो तेव्हा मात्र मला घरची खूप आठवण येत होती. बायकोची सुद्धा मला फार आठवण यायची, मुलाची, बाळांची, नातवांची, सगळ्यांचीच आठवण यायची. मुलाबाळांशिवाय राहणं माझ्यासाठी खूप मुश्किल होतं, परंतु आता मात्र इथे मला खूप मज्जा वाटायला लागली आहे. माझ्या वयाशी मला हवे तसे मित्र मिळाले, त्यांच्यासोबत मला मनमोकळेपणाने बोलता येतं, मनमोकळेपणाने मला त्यांच्यासोबत गप्पा मारता येतात. शिवाय आपली मुलं आपल्यासाठी कधी एवढं करणार नाही तेवढं प्रेमाने इथला स्टाफ आपल्यासाठी करत असतो. पूर्वी जेव्हा मी मुलाकडे राहायचो, घरामध्ये राहायचो, तेव्हा अगदी चहा देताना सुद्धा सून तोंड वाकडं करायची. मग मी काय करायचो की चप्पल घालायचो आणि सरळ टपरीवर जाऊन चहा प्यायचो. पण माझी बायको गेली, त्यामुळे माझ्या मुलाने मला सांगितलं की तुमची खोली आता माझ्या मुलाला द्या म्हणून. माझा नातू मोठा होत होता, त्याला स्वतःची प्रायव्हसी हवी होती, त्याला स्वतःचं राहायचं होतं, स्वतःचं जग बघायचं होतं. त्यामुळे खरं तर मी सगळ्यांसाठी जड झालो आणि मला सुनेला मदत करायची होती. मी नेहमी सुनेला मदत करायचो, घरकामात सुद्धा तिला मदत करायचो. पण त्या सर्व गोष्टी फुकट होत्या ना, आणि मग त्यामुळे त्या फुकटाची त्यांना किंमत नव्हती. तेव्हा कोणी माझं कामाचं कौतुकही करत नव्हतं. घरामध्ये मी एवढं काम करायचं तेव्हा कोणी एका शब्दानेही मला बोलायचं नाही की तुम्ही खरंच काम केलंय. परंतु इथे मात्र मी एवढंसं जरी काम केलं तरी माझ्या कामाचं कौतुक होतं, आणि मग 4 पैसे कमवून आश्रमाला हातभार लावण्याचं सुख तरी माझ्या पदरी पडतं. मी तर आता माझ्या मुलाकडे जातही नाही, आणि कशाला उगाच आपण मुलांवर भार बनून राहायचा. आप्पा म्हणतात की बरोबर आहे तुमचं, मी तर अगदी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मला तुमचं म्हणणं पटतं आणि मी देखील याच विचाराचा आहे. कांचनकडे बघत तो म्हणत असतो की ज्या घरामध्ये आपल्याला किंमतच नाही त्या घरामध्ये आपण राहायचं तरी कशाला. श्रीधर काका म्हणतात की आता विनायकराव, तुम्हाला जरी इथे नको वाटत असेल, आता आश्रम तुम्हाला नको वाटत असेल, परंतु काही दिवसानंतर तुम्हाला हा खूप हवासा वाटेल आणि तुम्हाला इथून कुठे दुसरीकडे जावंसच वाटणार नाही, तुम्हाला इथेच राहावंसं वाटेल. या लोकांचं प्रेम बघितलं ना की रक्ताची नाती सुद्धा परकी वाटायला लागतात. या वयामध्ये कोणीतरी पाठीवरनं हात जर फिरवला ना, मायेने हात फिरवला ना, तर खूप बरं वाटतं. कसा आहेस एवढं जरी कोणी विचारलं ना तरी अगदी डोळे भरून येतात. पण आपल्या मुलांना मात्र हे दुःख कधीही कळणार नाही. जेव्हा आपली मुलं आपल्या वयाची होतील ना तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी कळतील. कांचन म्हणते की नाही नको,
देव करो की आपल्या मुलांचा सांभाळ त्यांची मुलं आयुष्यभर करो. आपल्यासारखी वेळ कोणावरही येता कामा नये, अगदी आपल्याला घराबाहेर काढणाऱ्या आपल्या मुलांवर सुद्धा. अहो, शेवटी कितीही काही म्हटलं तरी ते आपले मुलं आहेत आणि आपण त्यांचे आईवडील आहोत. मग आपण त्यांना माफ करणार नाही तर कोण करणार मला सांगा. तर ते काका कांचनला म्हणतात की पण कधी कधी मला असं वाटतं की आपण मुलांना पाठीशी घालून कुठेतरी चूक केली आहे. वेळच्या वेळी जर त्यांचे कान उपटले असते तर आज त्यांच्यामध्ये माणुसकी तरी शिल्लक असती आणि नुसता पैसा कमवून काय उपयोग, पैसा असून काय उपयोग. असं बोलून ते श्रीधरराव सुद्धा थोडेसे इमोशनल झालेले असतात. मग आप्पा त्यांना म्हणतात की श्रीधरराव, एक वडापाव आणि थोडासा कटिंग चहा घ्याल का. मग श्रीधरराव म्हणतात की हो चालेल ना. आप्पा कांचनला विचारतात की कांचन, तुझ्यासाठी वडापाव बांधून आणू का. तेव्हा कांचन म्हणते की मला नका आणू, परंतु तुम्ही जरा सांभाळू. आप्पा म्हणतात की हो ग, तू अजिबात काळजी करू नकोस, मी येतो आणि बरोबर लक्ष देऊनच खाईल आणि लिमिटेडच खाईल. असं म्हणून आप्पा आणि श्रीधरराव तिथून निघून जातात. तर कांचन मात्र श्रीधररावांच्या बोलण्याचा विचार करत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कांचन आणि आप्पा दोघंही रस्त्यावर आलेले असतात. आप्पा म्हणत असतात की काय झालं ग हे कांचन, असं कसं झालं. असं म्हणून ते दोघंही रडत असतात. आता त्याच वेळी एक दगडमध्ये असतो आणि त्याची ठेच आता आप्पांना लागते. आप्पा मोठ्याने ओरडतात आणि खाली पडतात. आप्पा ओरडत असतात आणि त्याच वेळी आता पाऊस देखील यायला सुरुवात होते. आता अरुंधती तिथेच असते. अरुंधती तिथे येते आणि आप्पा आणि कांचनवर छत्री पकडते. अरुंधती आप्पा आणि कांचनला म्हणते की ज्या मुलाला तुम्ही हाताला धरून चालायला शिकवलं, आता त्याच मुलाला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे. आता नाही जर मी तुमचं घर परत मिळवून दिलं तर नाव नाही लावणार अरुंधती म्हणून. आप्पा आणि कांचनच्या मागे अरुंधती त्यांची ढाल बनून उभी असते आणि मग आप्पा आणि कांचनचं रक्षण देखील करते. आणि पुन्हा एकदा ती मानाने आणि सन्मानाने आप्पा आणि कांचनला दोघांनाही आता समृद्धीमध्ये घेऊन जाणार असते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरुंधतीचा प्रयत्न यशस्वी होईल का. अरुंधती आप्पा आणि कांचनना त्यांच्या हक्काचं घर देऊ शकेल का. आणि आप्पा, कांचन आणि अरुंधती आता अनिरुद्ध आणि संजनाला कशा प्रकारे धडा शिकवतील, कशा प्रकारे अनिरुद्धला त्याच्या चुकांची जाणीव करून देतील, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.